ढगफुटी नाही, मुसळधार पाऊसही नाही, तरीही आसाममध्ये जलप्रलय. दरवर्षी आसाम पुराच्या दाढेत का अडकतोय? ईशान्य भारतातील निसर्गरम्य आसाम राज्य सध्या एका भीषण जलप्रलयाचा सामना करत आहे. आसामच्या एकूण भूभागापैकी तब्बल 40% भाग हा पूरप्रवण म्हणून ओळखला जातो, जो मुख्यत्वे अप्पर आसाम प्रदेशात येतो. पावसाळ्यात या भागाला दरवर्षी 3 ते 4 वेळा भीषण पुराचा फटका बसतो. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. यावर्षी पुन्हा एकदा अप्पर आसाममध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे 7 लाखांपेक्षा जास्त नागरिक बाधित झाले आहेत. 80हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या मते हा आसामच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी पुरांपैकी एक आहे. परंतु हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा आसाममध्ये पाऊस कमी झाला आहे. जून महिन्यापर्यंतच्या नोंदीनुसार संपूर्ण ईशान्य भारतात सरासरीपेक्षा तब्बल 30% कमी पाऊस झाला आहे. अप्पर आसाममध्ये कोणतीही ढगफुटी झाली नाही किंवा अतिवृष्टीचा कोणताही रेकॉर्ड नोंदवला गेला नाही. मग प्रश्न उपस्थित होतो की अतिवृष्टी किंवा ढगफुटीशिवाय आसाममध्ये एवढा भयानक पूर कसा आला? आसामच्या या वार्षिक जलप्रलयामागे पावसाव्यतिरिक्त कोणती भौगोलिक आणि मानवी कारणे आहेत? 1. ब्रह्मपुत्रा नदीची भौगोलिक रचना आणि गाळ. आसामच्या पुराचे मुख्य कारण केवळ स्थानिक पाऊस नसून ब्रह्मपुत्रा नदीची विशिष्ट भौगोलिक रचना आहे. 2. चीन आणि अरुणाचलमधील पाऊस. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम चीनमधील तिबेट येथे होतो, जिथे तिला तसंगोपो म्हटले जाते, जिथून ही नदी भारताच्या अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. आसाममध्ये पाऊस कमी झाला असला तरी अरुणाचल प्रदेश आणि तिबेटच्या डोंगराळ भागात झालेल्या पावसाचे प्रचंड पाणी सखल आसाममध्ये येऊन वाहते. 3. नदीच्या पात्रात साचलेला गाळ. 1950 मध्ये आलेल्या भीषण भूकंपाने आणि हिमालयातून वाहणाऱ्या प्रवाहांनी ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमध्ये अब्जावधी टन गाळ आणून टाकला आहे. वर्षानुवर्षे गाळ साचल्यामुळे नदीचे पात्र अत्यंत उथळ झाले आहे. परिणामी थोडेसे जास्त पाणी आले तरी नदीचे पात्र ओव्हरफ्लो होऊन पाणी थेट गावात आणि शेतात शिरते. 4. भूस्खलन आणि अनधिकृत धरणे. अरुणाचल प्रदेश आणि भूतानच्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भूस्खलनामुळे माती आणि दगड नदीच्या प्रवाहात येतात. यामुळे नदीचे नैसर्गिक प्रवाह अडवले जातात आणि पाण्याचा दाब वाढून अचानक पूरपरिस्थिती निर्माण होते. 5. जलविद्युत प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग. ईशान्य भारतातील आणि शेजारील भूतानमधील जलविद्युत प्रकल्पांच्या धरणांमधून पावसाळ्यात सुरक्षेचा उपाय म्हणून अचानक लाखो क्युसेक पाणी सोडले जाते. हे पाणी थेट अप्पर आसामच्या सखल भागात येऊन धडकते, ज्यामुळे पावसाशिवायही पूर येतो. 6. बँक इरोजन आणि बेटांचे अस्तित्व धोक्यात. आसाममध्ये पुरासोबतच बँक इरोजन म्हणजेच नदीकाठची धूप ही एक मोठी समस्या बनली आहे. जमीन खचणे. गेल्या काही दशकात ब्रह्मपुत्रा नदीने आसामची 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन गिळंकृत केली आहे. माजुली बेट. जगातील सर्वात मोठे नदीतील बेट मानले जाणारे माजुली बेट पुरामुळे आणि काठ खचल्यामुळे दिवसेंदिवस आकुंचित होत आहे. तटबंदीचे अपयश. शासनाने उभारलेली बहुतांश मातीची तटबंदी जुनी आणि कमकुवत झाली आहे, जी पाण्याच्या एकाच प्रवाहात फुटते. मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय ऱ्हास. अप्पर आसाम आणि लगतच्या टेकड्यांवरील नैसर्गिक जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यामुळे मातीची धूप रोखणारी नैसर्गिक यंत्रणा नष्ट झाली आहे. पूर्वी पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवणारे नैसर्गिक तलाव आणि दलदलीच्या जागा यांवर मानवी वस्त्या आणि बांधकामे झाली आहेत. यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याचा मार्ग बंद झाला आहे. आसामच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काय आहे? दरवर्षी पूर आल्यानंतर केवळ मदतकार्य जाहीर करणे हा यावरचा उपाय नाही. तज्ज्ञांच्या मते आसामला या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील. पहिलं पाऊल, नदीच्या पात्रातील गाळ काढणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रातील गाळ सातत्याने उपसणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून नदीची पाणी साठवण क्षमता वाढेल. दुसरं, डिजिटल रिव्हर मॅपिंग. जुन्या मातीच्या तटबंदीऐवजी कॉन्क्रीट आणि जिओ ट्यूब तंत्रज्ञानाचा वापर करून मजबूत तटबंदी उभारणे. तिसरं, आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय जलनियोजन.
चीन, भूतान आणि अरुणाचल प्रदेशसोबत पाण्याबाबत रिअल टाईम डेटा शेअर यंत्रणा अधिक मजबूत करणे. आसामचा पूर ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून ती भौगोलिक संरचना आणि मानवी हस्तक्षेपाचा एकत्रित परिणाम आहे. ढगफुटी किंवा मुसळधार पाऊस नसतानाही 7 लाख लोकांना बेघर करणारा हा पूर प्रशासनाला आणि धोरणकर्त्यांना स्पष्ट इशारा देतो आहे की जर ब्रह्मपुत्रा नदीच्या गाळाचे आणि प्रवाहाचे शास्त्रीय नियोजन केले नाही तर अप्पर आसामचा हा वार्षिक जलप्रलय आणि असाच निष्पाप जीवांचा बळी घेत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि देशातील अशाच ताज्या घडामोडींचा सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.